नमस्कार सगळ्यांना. मी गौरी स्वागत करते तुमचं गौरी अँड होम या चॅनलमध्ये. तर बघा, आता वाजलेले आहेत रात्रीचे 2 आणि मी आता करत आहे स्वयंपाकाची तयारी. स्वयंपाक म्हणजे भाजी करत आहे मी. तर तुम्ही म्हणाल एवढ्या रात्री उठून भाजी काय करायला, काय खुई लागले काय गौरी तुला? तर आम्ही चाललो आहे फिरायला. तुम्हाला थंबनेलवरनं कळालंच असेल. तर फिरायला चाललो आहे आम्ही. तर त्याच्यासाठी लवकर बाहेर पडणार होतो, कारण लवकर आम्हाला जाऊन पोहोचायचं होतं. कारण आमच्या इथून ते जे आम्ही जाणार आहे ते खूप लांब आहे. त्यामुळे जितकं आम्ही लवकर निघू तितकं लवकर जाऊन पोहोचू. आणि वन डे ट्रिप होती, म्हणजे एका दिवसात, म्हणजे रात्री किंवा पहाटे आम्ही परत येणार होतो. त्यासाठी आम्ही पहाटे लवकर उठून रात्री लवकर उठून इथं स्वयंपाक करत आहे मी. आणि बघा, मिरूला पण यांनी उठून पाठवलं, कारण सगळ्यांनाच आवरून जायचं होतं लवकर. तर आता पटापट सगळं स्वयंपाक करते. स्वयंपाक म्हणजे काय, फक्त मला भाजी करायची होती. आणि मामी ज्या आहेत त्या, एकटी मामी चपाती करून घेणार आहेत आणि एकटी मामी ज्या आहेत भात करून घेणार आहेत. आणि मी भाजी करत आहे इथं. आणि भाजी आणि आंबील तर मम्मीने रात्रीच करून ठेवली होती, दीदींनी केली होती. आणि भाजी मी आता करत आहे. तर आता चला आवरून घेतो आम्ही. मुलांच्या शाळा चालू झाल्या की आता कुठेही फिरायला जायला मिळत नाही. असं म्हणजे लांबच्या ठिकाणी तर अजिबातच जायला मिळत नाही, कारण त्यांची शाळा, परत आपलं रुटीन सगळं मग चुकत जातं. त्यामुळे म्हटलं, आणि दीदी पण आल्या होत्या. तर म्हटलं आपण सगळे फॅमिली गेलेले बरं. तर फॅमिली म्हणजे दीदी, परत त्यांची मुलं, आम्ही 4 जण, वेदू, मीरा हे आणि मी. आणि सचिनचे मामा मामी 2 जण. आणि एकटे मामा आले नव्हते आणि त्यांचा मुलगा आला होता. तर असं आम्ही सगळे मिळून गाडी काढून आम्ही, अचानक ठरलं आमचं की आदल्या दिवशी ठरलं की नाही जायचं. तर मामा म्हणतच होते सचिनचे की जाऊया म्हणून, पण ते घडत नव्हतं. पण त्यांना आदल्या दिवशी म्हटलं की काहीही होऊ दे, म्हटलं आपण जायचं म्हणजे जायचं म्हणलं. आणि आम्ही जाणार आहे गोकर्ण मुर्डेश्वरला. खूप छान आहे गोकर्ण मुर्डेश्वर. मी जाऊन आलेली आहे, पण मला परत एकदा जायचं होतं, फॅमिलीसोबत जायचं होतं. आणि इथं बघा, दीदींचं आवरून झालेलं आहे, परत आयुष पण आवरून तयार आहे. आता माझी भाजी झाली की मी पण आवरून घेणार आणि मग आम्ही सगळेजण बाहेर पडणार. चला चला, समू कुठं आहे? समू आवरलंच काय? चल बा. कोण कोण आहे इथं? कशाला? होय बाई होय, मामी घ्या, तुम्ही आठवण केलं बरं झालं. येणार काय? चला बसा. चिमणी, मी आत बसा की, इकडेला बसतो, नंतर एक कोण तर बसा म्हणजे. बरं बसा, थांब मी झोपते काय? सचिन चौकले जरा वळा पाठीमाग, इकडनं घरातून पहाटे आम्ही 4:15 वाजता बाहेर पडलो आणि जवळजवळ 6 वाजता आम्ही बेळगावमध्ये पोचलो. आणि बेळगावमध्ये गेल्यानंतर इतकं छान वातावरण झालं होतं, पाऊस पण पडत होता आणि सूर्य पण बघा किती लवकर वर येत आहे. तर इतकं छान वातावरण झालं होतं की ते वातावरण संपूच नाही असं वाटत होतं. आणि त्यानंतर मग मी डायरेक्ट आम्ही कित्तूर वगैरे ते झालं. हायवे संपला. हायवेनंतर आम्ही ज्या आतमध्ये रोडला गेलो. हे कुठलं गाव आहे मला माहिती नाही, लक्षात नाही आहे आता.
तर इथं आम्ही नाश्ता करायला उतरलेलो आणि नाश्ता वगैरे आता करून परत आम्ही पुढचा प्रवास चालू करणार. नाश्ता केला आणि त्यानंतरनं मस्त फुल गाडीमध्ये केला गाडीमध्ये आणि त्यानंतरनं आता मी डायरेक्ट गोकर्णमध्ये आम्ही पोचल्यानंतरनं ब्लॉग चालू केला आणि खूप मजा केली गाडीमध्ये. आणि आता मग आम्ही देवदर्शन वगैरे घेणार आणि मग समुद्राकडे जाणार आहे. तर हा बघा इकडे समुद्र आहे आणि मंदिर इथून थोडंसं लांब आहे, थोडं आज चालत जावं लागेल. गाडी आम्ही पार्क केली आणि चालत असले लाल लाल धडी काय काय खाली करावे गोकर्ण मंदिरामध्ये जाताना एक रूल आहे, तिथे कंपल्सरी लुंगी नेसावी लागते. त्यामुळे इथे समूह, मामा आणि सचिन या तिघांनी लुंगी नेसली होती आणि त्यावरनं त्यांची चेष्टा मस्करी चालली होती. आणि लेडीजला पण टी शर्टवर वगैरे तिथं येण्यास अलाउड नाही आहे. त्यामुळं कंपल्सरी ओढणीची ड्रेस म्हणजे चुडीदार साडी असं पाहिजे तिथं, असं ड्रेसअप पाहिजेच. त्यामुळे इथं बघा तुम्हाला जास्तीत जास्त दिसेल लोकांनी लुंगी बांधलेली. आत पॅन्टा असते पण वरनं लुंगी ही पाहिजेच, असं इथे रूलच आहे. आणि तिथे लुंगी वगैरे असतात तिथं आम्ही घेऊन त्यांना गर्दी आहे बघा, कुठं नंबराला राहतं का बघा पहिला. हे गोकर्णमधील महादेवाचं मंदिर आहे आणि इथं हा बाहेरील भाग आहे आणि मेन मंदिर आहे ते तुम्हाला जिथं लाईन दिसत असेल तिकडं आहे. ती लाईन जी आहे ती मंदिरात चाललेली आहे. तर आम्ही पण लाईनमध्ये उभारायला चाललो होतो. खूप मोठी लाईन होती कारण सोमवार असल्यामुळे खूप गर्दी होती आणि मेन गाभाऱ्यामध्ये व्हिडिओ वगैरे करण्याची काही तिथं परमिशन नव्हती. त्यामुळे आता आम्ही लाईनमध्ये थांबलेलो आणि खूप गर्दी होती. त्यामुळं इथं थोडं मी शूट केलं कारण मला गाभाऱ्यामध्ये वगैरे शूट करायला मिळणार नव्हतं कारण तिथं अलाउड नाही आहे. तर इथं बघा सगळे आमचे मेंबर कसे बसलेत. त्या दोघी मामी, ह्या माझे नंदुबाई, वैशाली दिदी. गोकर्णमध्ये दर्शन वगैरे घेऊन तिथं आम्ही समुद्रात काही गेलो नाही कारण तिथं जर एकदा आम्ही समुद्रामध्ये गेलो असतो तर मुलं भिजलीच असते, 100% भिजली असती आणि मग आम्हाला मुरुडेश्वरला जायला खूप वेळ झाला असता. तर तिथनं आम्ही निघालो आणि एक चांगली जागा बघून तिथं सगळ्यांना जेवायला वाढलं कारण सगळ्यांना भूक लागली होती कारण आम्हाला सकाळी नाश्ता आम्ही केला होता पण तो नाश्ता मला अजिबात चांगला मिळाला नाही, अजिबात त्या नाश्त्याला टेस्ट नव्हती. मग आम्ही घरातनं जे सामान जेवण घेऊन आलो होतो तर इथं सगळ्यांना वाढलं आणि आम्ही मेन म्हणजे चटई आणायची विसरलो. तर ह्यांच्या ज्या आम्ही लुंग्या घेतल्या होत्या तिथं, तर त्या लुंग्या सगळ्या तिथं अंतरल्या आणि त्यावर सगळ्यांना बसायला दिलं. तर आम्ही जेवण अख्खा मसुरा मी करून घेतला होता आणि त्या किटलीमध्ये आंबील घेतली होती, परत चपाती, भात आणि शेंगदाण्याची चटणी. दही काय घ्यायचं विसरलं. पत्रावळी वगैरे आम्ही घरातूनच घेऊन आलो होतो. एक छान अशी जागा इथे झाडाखाली भेटली तर आम्ही तिथं मस्तपैकी जेवण केलं. काजूची झाडं वगैरे होती आजूबाजूला, छान वातावरण होतं. दुपारचे वाजलेले 1:30 वाजले होते. तर आता इथनं आम्ही जेवण वगैरे निघणार, परत मुरुडेश्वरला आम्हाला पुढे निघायचं आहे. तर आता पटापट आम्ही जेवून घेतो आणि त्यानंतर मग परत आमचा पुढचा प्रवास चालू ठेवतो. जेवण वगैरे करून मुरुडेश्वरमध्ये यायला मला 4 वाजले आणि 4 वाजता आल्यानंतर मी मोबाईल पहिला तो गाडीत ठेवून टाकला आणि चेंज वगैरे करून मग आम्ही सगळेजण गेलो समुद्रात. मस्त मज्जा केली. 6-6:30 वाजूपर्यंत छान भिजलो, खेळलो. इतका दंगा केला समुद्रात, इतका दंगा केला बापरे. त्यामुळे मी व्हिडिओ जास्त शूट केला नाही, जास्त म्हणाल मी केलाच नाही. आणि आता नंतर मग समुद्रातनं बाहेर आल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन परत सगळं चेंज वगैरे करून आता आम्ही चाललेलो आहे मंदिराकडे. तर इकडं खूप छान मंदिर आहे, महादेवाचंच मंदिर आहे इथं पण. आणि ही इमारत आहे सुरुवातीला, म्हणजे या इमारतीमधनं आत जायचं असतं आणि या इमारतीला
लिफ्ट आहे. वरती आम्ही गेलो नाही कारण आम्हाला वेळ झाला होता, कारण आम्ही समुद्रातनं बाहेर पडलो नाही लवकर, त्यामुळे आम्हाला इकडे यायला वेळ झाला. तर समुद्राच्या जवळच हे मंदिर आहे आणि खूप छान मंदिर आहे. इतकं सुंदर मंदिर आहे ना, बापरे, इतकं समाधान वाटतं ना त्या मंदिरामध्ये. आणि आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आरती पण चालू होती. तर आता तुम्हाला दिसेलच मंदिर किती छान आहे. मला जितकं होईल तितकं इथं मी शूट केलेलं आहे. आणि इकडं मंदिर असे छोटे छोटे मंदिर आहेत आतमध्ये, आणि त्या मंदिराला बाहेरनं ना असं चांदीचं कोटिंग केलेलं आहे. परत इथे एक सोन्याचा गणपती पण आहे, पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर इथे एवढी गर्दी होती आणि खूप छान मंदिर आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप छान वाटेल, तुमचं पण दर्शन मिळेल. इथं आहे तो गणपती, सोन्याचा गणपती. आतमध्ये जे दिसत आहे ते पूर्ण सोन्याचं गणपती आहे. तर असं मस्त आमचा दिवस गेला. सोमवार पण होता आणि महादेवाचं दर्शन पण घडलं. तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हीही कुठेही फिरायला जायचं जर प्लॅन करत असला तर एकदा गोकर्ण मुर्डेश्वरला नक्की जा. खरंच खूप